प्रसिद्ध कीर्तनकार आणि समाज प्रबोधनकार ह.भ.प. इंदुरीकर महाराज पुन्हा एकदा चर्चेत आलेत। यावेळी कारण ठरले त्यांच्या मुलीचा भव्य आणि शाही विवाह सोहळा। या विवाहासाठी राज्यभरातील मान्यवरांसह सर्वसामान्य नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणावर निमंत्रणं दिली गेली। मिळालेल्या माहितीनुसार सुमारे 3 लाखांहून अधिक लोकांना या सोहळ्याचं आमंत्रण मिळालं होतं। सामाजिक प्रबोधनाच्या माध्यमातून साधेपणाचा संदेश देणारे इंदुरीकर महाराज यांच्या कुटुंबातील हा विवाह सोहळा मात्र अत्यंत भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला। त्यामुळे समाजात विविध स्तरांवर आता चर्चा सुरू झाली आहे। विशेषतः विवाह सोहळ्याच्या प्रमाणामुळे आणि खर्चाच्या अंदाजांमुळे अनेक जण आश्चर्य व्यक्त करतायत। लग्नासाठी तब्बल 100 एकर परिसरात मोठा मंडप उभारण्यात आलाय आणि या भव्य आयोजनामुळे हा विवाह सोहळा परिसरातील आणि तालुक्याच्या इतिहासातील सगळ्यात मोठ्या सोहळ्यांपैकी एक मानला गेलाय। इंदुरीकर महाराजांच्या कन्येचं नाव ज्ञानेश्वरी असून तिचा विवाह आज संगमनेर तालुक्यातल्या गुंजाळवाडी इथं नवी मुंबई इथल्या उद्योजक साहिल चिलप यांच्यासोबत होतोय। साहिल चिलप यांचा ट्रान्सपोर्ट आणि बांधकाम क्षेत्राशी संबंधित व्यवसाय आहे। या विवाह सोहळ्याला राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सभापती आणि विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित राहणार आहेत। या विवाहाच्या निमित्तानं इंदुरीकर महाराजांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी देखील आता नव्यानं चर्चा रंगू लागल्या आहेत। लग्नपत्रिकेमध्ये त्यांचं पूर्ण नाव निवृत्ती काशीनाथ देशमुख असं नमूद करण्यात आलंय, तर अनेकांना प्रथमच त्यांच्या नावाची माहिती मिळाल्यानं याविषयी देखील उत्सुकता वाढली आहे। समाज प्रबोधनकार आणि कीर्तनकार म्हणून ओळखले जाणारे निवृत्ती महाराज देशमुख अर्थात इंदुरीकर यांची मुलगी जी आहे, सर्वात मोठी मुलगी ज्ञानेश्वरी, हिचा शाही विवाह सोहळा जो आहे तो आज संगमनेरच्या तालुक्यातील गुंजाळवाडी येथे पार पडतोय। आपण आता त्या विवाहस्थळी आहोत। गुंजाळवाडी येथील साधारणतः 10 एकर जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रावर असा भव्य असा हा शामियाना केलेला आहे। पारंपरिक पद्धतीने विवाह आता कुठेतरी कमी झालेले दिसून येत आहे। मात्र आता शाही बरदास किंवा जे आकर्षक डेकोरेशन, एका राजवाड्यासारखं डेकोरेशन, असंच डेकोरेशन जे आहे ते आज पार पडणाऱ्या ज्ञानेश्वरीच्या विवाहासाठी या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। मोठ्या प्रमाणात जे आहे जे इंदुरीकर महाराजांचे फॉलोअर्स आहे, कीर्तनकार आहेत, त्याचबरोबरीने राजकीय नेते आहेत, यांना या ठिकाणी आमंत्रण देण्यात आलं आहे। साधारणतः लाखभर लोकांना जे आहे ते इंदुरीकर महाराजांच्या वतीने आमंत्रण देण्यात आलेलं आहे। याच ठिकाणी संध्याकाळी जो शाही विवाह सोहळा पार पडेल त्यात राज्याचे राज्यपाल, ते गावचे सरपंच आणि साधू महंत असे अनेक जण जे आहेत ते या विवाह सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहतील। 4 वाजता मुख्यमंत्री साहेब येणार आणि 4च्या मोर लग्नाचा कार्यक्रम। हा 4च्या वेळेला काय होणार आहे? कसं लग्नाचं नियोजन कसं असणार आहे? जसं लग्न काय आपलं साध्या पद्धतीत लग्न राहणार, त्या लग्नाचं काय नियोजन काय असतं असं नाही, लग्नाच्या आधी हा जो आहे मंडप आहे या ठिकाणी काही ध्वजारोहण होणार असल्याची माहिती काय आहे? तो कार्यक्रम काय? सप्त्याचा आहे ना, गगनगिरी महाराजांच्या सप्त्याचा आहे ना, झेंडाचं ध्वजारोहण होणारे मुख्यमंत्र्याच्या हस्ते। अच्छा। प्रशांत शर्मा, पुढारी न्यूज, संगमनेर, अहिल्यानगर।